बाबू कोणी मोठा माणूस जर गावातला सांगत असेल की पोरगा वाया चालला पोरगी वाया चालली तर ऐकायला पाहिजे. असं हुडकवून नाही लावायला पाहिजे. आपल्या पोरावर पोरीवर एवढा विश्वास नाही पाहिजे काही. हा अरे बाबू पोरापोरीची शहानिशा बी गेली पाहिजे. काय करतात पोरं काय नाही मोबाईल मध्ये काय आहे त्यांचा अभ्यास करून राहिले की दुसरंच काही करून राहिले. पण तुमचं दोघांचंही लक्ष नाही. हागवा लेकरायले डोक्या गेले आता पाहून. लागला तुम्हाला चुना दोघायली. अरे डॅनी याच्या लक्षात नाही येत ते गोष्ट. बापा याच्या घरी सांगायला गेलो तर याने हुडकावून लावलं मला शादवलं येईन. काय सांगतो तू आणि हे ऐकणार आहेत का. यायले तर याच्या पोरं प्यारी आहे आणि हे काय त्याच्यावर लक्ष ठेवतील रे. चुकलं भाऊ आमचं चुकलं. आता काय करा. पोरावर विश्वास ठेवला डोळे झाक. असं वाटलं नाही पोरगा एवढा बदमाश निघीन म्हणून पोरगी देईन पोहून. आमचं चुकलं. पण आता पुढे कसं काय करता. पुढे काय करता काहीच नाही करू. आता त्याने लग्न नाही केलं तिकडे सारं झालं द्यायचं. आता तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याला आणण्याचा प्रयत्नही करू नका. त्याला पाहू नका थांबलोय नका. तुम्ही इकडे सुखान राहते तिकडे सुखान राहता. बाबा काहीतरी करा ना तुम्ही. पोरीला आणा ना बाबा वापस. माझी पोरगी गेली ना बाबा पाहून. कसं काय करू आम्ही. कुठे बाबा तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ना. कुठे बा तुम्ही करा ना काहीतरी. त्याला आणा ना बाबा वापस. तनी येत ते वापस गेले. पहिले सांगितलं होतं गावातल्या लोकांनी तर ऐकायला होतं. पोरावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. त्या झपेल होते तुम्ही. नाही मा बाब्या माई बोबली पोरगी पोरगी. आता म्हणता वापस आणि आता नाही येत ते. आता झालं त्याचं सारं तिकडे. काय वापस यायला बसली का ती तुम्हाला ते. लुच्च्याची जगण्याची पोरगीच भावना होती ना. चिनार होती ते. मग बोलायला नेलं ना. मग पोरगा एक नंबर अभ्यास हुशार. कोणा पोरीकडे पाहणार नव्हता. हे या जगण्याची पोरगीच लोफर आहे. त्या पोरगा लोफर रे. सात लोफर काय सांगून राहिला तू लुच्च्या. त्या पोऱ्यानं माई पोरीला नेलं. माई पोरगी तर एक नंबर देव आहे. खालची वर मान नाही करत. हो गळे हो. आता एकामेकाला दोष देऊ नका ना. भांडणं करू नका आता. भांडणं काय करून राहिले. तो साधून राहिला त्याला तू साधवला त्याले. फायदा नाही का आता साधून शोधून. देवा याची पोरगी बदमाश आहे ना. हो या छिनानं नेलं मा पोऱ्याले. मा पोरगा काय सांगा तुम्हाला खालच्या वर वर नाही करत. अभ्यास करे नुसता. तो युपीसी देतो म्हणे. याच्या पोरीनं वाया ग मला मा पोऱ्या. याची पोरगी मेसेज करत असेल ना त्याला मोबाईलवर. पोरगा तर लय दुधात धुईला. माझी पोरगी नाही तशी. त्या पोरगा वाया जायला. म्हणून तो माझ्या घरीदारी अशा चक्रा मारे तो लोफर लावल्याचा. म्या लक्ष नाही दिलं त्याच्या. झोळा लावत होता मी तो. पण मग हुकलं ना ते. हुकलं ना. एक तर हे शांताराम सांगायला आले मला त्याच ऐकलं नाही म्या. थद्दन की मला बसत त्या पोरीला. भांडण ना करू रे. जा मुकड्या घरी. आता झालं ते झालं. आता काही फायदा नाही भांडणं करून. आता येईल भांडणं सुसून राहिले अडीसा. तो म्हणते मग तू पोरगी बदमाश आहे. हा म्हणते तुझ्या पोरगा बदमाश आहे. दोघंही लुच्चे होते ते. पोरगा बी पोरगी बी. दोघांची मिली बघत होते म्हणून गेले की रे ते. त्याच्यापेक्षा तुम्ही मायबाप लुच्चे. पोराईवर लक्ष देणं नाही. फक्ष देणं नाही काही नाही. गडावाटी भांडणं करून आता काहीच फायदा नाही आहे. झालं ते गेलं. आता ते लाव करा ना कुस्तम कुस्ती करा ना. झोळा एकामेकाले. ते तर गेले पोरगान पोरगे पोहून. आता भांडणं करून काय फायदा तुमचा. मारा मारे एकामेकाचा जीव घेऊन. आवा तुमचे डोक्याचे डोके सडले वाटते. त्या घरी आता मुकड्यानं काय रांजणा लागू. चला ना आपल्या पोरीने बापा नाक नक्ट केलं ना आपलं. काही फायदा नाही आता बोलून बापा. चला खरंच काही भांडणं करून फायदा नाही बाबा आता. चला पोरीनं साजीनाची उद्याची पाय आणली. तोंड टाकाय जागा नाही राहिली. सारे लोक तू करून राहिले बा तोंड. कसं करू होतं शेवल्या पैदा केली. गोट ऐकत ना ते. आता घ्या ना दाबून गेल्या दोघंही. पोरगा गेला आणि पोरगी गेली. पोर घरी गेलं तर सांगायला लोकच्या ऐकलं नाही साहेब. जशाच तसा शांताराम हे आता ऐकलं असतं पहिले तर गेले नसते. पोर ऐकलं नाही ना. घ्या म्हणा दाबून. बाबा जाऊ दे काय घेणं नाही. चला आपण बी. चला जाऊ द्या. सोडून येईल मोकाट. ते पाहिजे बस. पप्पाचा हिटगा लाडाय ना. म्हणून तो पोरापोरी पोहून जातात. लक्ष नाही देत ना लेकराईवर घरात. काय तर मोबाईल पाहून राहिला की तो चिठ्ठी लिहून राहिला. काय घेणं देणं नाही. मायबापाच्या कामात पोराच्या कामात लफड्यात. बरोबर बोलला गड्या तू. मायबापच दोषी असतात. मायबाप लक्ष नाही देत ना लेकराईवर. मा बाबू गेले मग वाया बाबू. चला बुडवा विचार ना करू. जाऊ द्या गेले तर साजे. झुंबर याची पोरगी गेली ना रे पोहून. सरपंच याची पोरगी गेली पोहून. काय वा लोक बेसरमात. हे पोरगी पोहून गेली तरी गावात फिरून राहिला तो. सांगा माणसाला तोंड नाही दाखवा वाटत. किती लोफर पोरगी रे बापा. काय संस्कार यायची हे. लाजा वाटत नाहीत ना यायले. बेसरम
लेकरं लक्ष नाही देत काही नाही. गेली पोहून पोरगी तरी शांताराम भाऊन शाळेत सांगितलं बरं घरी जाऊन की ती पोरगी वाया झाली ऐकलं नाही. दोघे नवरा बायको बैठले होते शांताराम भाऊ. पाय भाऊ कसे तोंड लोक झोडून राहिले. पाय काय बोलतात लोक. काय ठेवली काय त्या पोरीनं. काय करता बापा आकाश लागीन ना आता बेसरासारखं. आता आपल्या पोरीने केलंच तसं बाबा. काय तोंड गेलं ना आपलं म्हणून आता बोलले ऐका लागती. चाल उठून पटकनी चाल. माझ्या ना ऐकलं नाही जाऊन राहिलो. चाल लोक चला लवकर. गेले बेसरम गेले. लाज नाही वाटले काही. पोरगी पोहून गेली तरी चालले गावामध्ये छाती काढून. लाजा वाटायला पाहिजे माणसानं दुसऱ्याने जीव दिला असता. पोरगी पोहून गेलीच तिथं. खूपच बेशरम बाबा दोघे नवरा बायको. हे तुम्हाला सांगतो सरपंच शांताराम भाऊच्या घरी गेले ते बरं पण हे ऐकलं नाही. दोघं नवरा बायकोनं शादवलं शांताराम भाऊले. ते पोरावर पोरीवर अतिविश्वासच घात करते. यायचा घात पोरीनंच केला. विश्वासानं घात केला यायचा. पोरीवर लक्ष नाही ठेवलं पहिले. मोकाट सोडली गेली पोहून. आता गावात टेमलून राहिले फिरून राहिले. बाई पोरगी दिसली अरे गेली ते पोहून तिकडे राहिले दिले दिवस. लग्नही केलं तिने. सारच झालं तिने तिकडे. हा पुन्हा मुंबईत गेलेच तीन बहुते. आता फिरून काय फायदा. पा ना पा अजून बी धकत नाहीत घरी. पा काय विचार करू राहिला काय माहिती दोघे नवरा बायको. करू दे विचार काय करून राहिले तर. आता काय पोहून गेल्यावर काय विचार करणार आहेत ते. चालता काय याच्या मागं चालता का. कोण जाईन बे वासाड्यासारखं कुत्र्यासारखं मागं यायच्या. जाऊ दे जोडून गेले तर बोलले नाही. सरपंच असं की तसं की डमक की टमक. म्हणजे माही ठोक झाल्या दोन गोष्टी जास्त असतात. विचारलं का ते ना. हा खाली मान टाकली चालले गेले ते घरी. द्यावा तुम्ही येत नाही तर मग मी काय होणार. रिकामा का मी जात नाही बुवा. पण त्याचं काम होतं पण तुम्हाला विचारणं सरपंच केले कसं असं घटना झालेली आहे काय करा काय नाही. आता तुम्हाला साऱ्या गोष्टी माहित आहेत बाबा. आपलं कसं आहे झुंबर विचारल्याशिवाय म्हटल्याशिवाय आपण कोणाला मदत करत नाही. काय तर मग शांताराम भाऊ सारखं होती. लोक शांततात उलट आपल्यालाच. त्यापेक्षा दोन बोलणे ऐकल्यापेक्षा आपलंच तोंड उघडूच नाही समोरच्यानं आपल्याला म्हटल्याशिवाय. पटलं बा सरपंच आपल्याला तुमचं. हा हेच पाहिजे. नाही तर मग काही खरं नाही. लोक काही म्हणजे माणसाला व्हॅल्यू देत नाही. हा नाही तर मग लोक असं समजतात कचरा आपल्याला. चाल विचार करायला पुरत नाही. त्याची पोरगी गेली त्याचा पोरगा गेला. आपल्याला काय करायला लागते त्याचं तो पैसा आहे पाप पुण्य. आपली लेकरं आपल्याला आवडता येत नाहीत तर आपला काय दोष आहे त्याच्यात. त्याच्या फालतू गोष्टी करायला पुरत नाहीत त्या. चला सरपंच. अरे सोनू ये ना उभी राही ना. एक दे ना. एक तर दे. आठीस आलो त्यापासून एक बी नाही दिला तुला. घरी तरी दे. पैसा देऊनच नाही राहील तू. काय देऊ पण तुले सांगशील तसं बापा. योग दे असं काय ते सांगा लागते का. मी नाही त्या तीनकडे लाचली. काय तुला माहित नाही काय द्यावं लागते तर. पप्पी किस एक किस. ते काही नाही रे बापा किस आणि फिस ते बन आता. बस झालं आता. ते अदलोक दिले तुले किस. आता काम धंदा काय. थोडे पैसे आपण सोबत आणले की नाही ते काही जास्त दिवस पुरतील नाही का आपल्याला. मग त्याच्यापेक्षा कसं अगोदर काम पाय आता. ते हे पैसे पुरले पाहिजे तर आपल्याला शिल्लक काही राहिलं पाहिजे. त्याचं काय टेन्शन घेऊन राहिले हो. काम धंद्यात मी एका मिनिटात थांबलतो ना. चाकांना गेले झालं कंपन्या कोण ना काम दे आपल्याला. दोस्त नाही आपला. रेफरन्स असला कुठे काम भेटते. टेन्शन न घेऊन तू. आता लग्न झाल्यावर म्हटलं तर शाळा तर व्हायलाच पाहिजे की नाही. तू मी जर जोयच नाही आलो तर मग कसं होईल. लग्न कशासाठी असते. एकामेकाला जोड आहे सुखासाठी असते ना लग्न. तू बाबा काहीच नाही. कामच करतो. पैसाच करतो. नाही ते सगळं बंद. पहिले काम धंदा पाहणं. आपली सगळी व्यवस्था लावणं नंतरच सगळं. व्यवस्था करतो ना मी. सारी व्यवस्था करतो. पण ज्या सुखासाठी आपण एकत्र आलो घरून पोहून आलो तिचा लग्न केलं तर ती सुख तर आपण कसं घेतलं पाहिजे की नाही. कशी बोलून राहिली तू. पहिले काम धंदा पाय. आपली व्यवस्था लाव आणि मग सगळं पुढे करू बापा. आपण काय करायचंय काय नाही. नाही तर मग अगोदरच बापा सुख पाहिशील. मले राहतील दिवस आणि बापा मागा नेर मारशील लाच मग तू. मग काय खरं आहे बापा. तर मी आली पाहून तुझ्या बरोबर. एक तर मला माय बापाच्या घरी आता जाता येत नाही. इकडची ना तिकडची झाली मी. कसं काम धंदा पाहिल्याशिवाय काही होणार नाही आता. पहिले काम धंदा पाय आता मग पाहू सगळं आता पुढचं. ते मावर विश्वासच नाही ना. मी काय तुला सोडून जाणार आहो का. तुझ्यावर जी जान जे प्रेम करतो ना मरतो ना तुझ्यावर. एवढी ती व्यवस्था खतरनाक लावली मी. आठीचा करणं एसीची रूम तुला जिंदगीत नशीन पाहिली. साऱ्या गोष्टी पद्धतशीर केल्या. तुले मावर विश्वास नाही. विश्वास सराय माया तुझ्यावर. फक्त कसं आपला आधी बंदोबस्त झाला पाहिजे. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एवढंच म्हणणं आहे माया. तर मग काय सगळं अगोदर करून बसा आणि मग झालं सगळं पांदान वाजलं की मग तू कुठे तोंड टाकायला जा. असं नाही झालं पाहिजे असं म्हणणं आहे माया.
बरं बरं बापा, तू म्हणतो तशी बस. त्या एका शब्दाच्या पुढे हो का मी? चाल, मी चाललो आता चाकणले, काम थांबवतो पहिले. बापा हे पटलं मला तुया. जा लवकर आणि काम थांबलं नाही बापा. बेस्ट ऑफ लक तुला. हा हा. सोनी तर पुरी चॅप्टर निघली ना, काय हात नाही लावू देऊन राहिली. 21 मागतला ती नाही देऊन राहिली, ते जोई नाही देऊन राहिली. पहिले म्हणते काम थांबव, काम, आणि मग काय करायचं आहे तर कर म्हणते. मग रोज लागलं असतं. मग तिथे बरोबर आहे म्हणा. का शांता, हिचीच पोरगी गेली ना पाहून ते? हिचीच गेली. आवरताने आली पोरगी गेली. आता कोणाच्या मागे रियालती ना हे शांता टंगटंग करत. मै पोरगी अशी आहे काय तशी आहे काय? तुझ्या नवरा असा बोलला म्हणे. काढ नाहीची सटक आता. अचानक सापडला आता तुले. काढ चांगली सटक. हा काढतो नाही तर काय तर सटक. नवऱ्याला बोलली ते घरी येऊन ते बी. कुकडे चालले हो माय बाई. तोंड उसक करून लटकून तोंड लपू लपू चालले बापा तुम्ही तर आता. बाबा हे शांती जखम्या चांगले मीठ टाकून राहिली. हे सगळं माहित आहे बरं. आपलीच खानदान सुधी नाही, आपली पोरगी सुधी नाही. आता कसं बोलतील नाही काय लोक? पाय ना इकडे पाणी मी त्याशी बोलून राहिली ना. चाललीस बाबा पुढे तोंड करून. बापा शांताबाई काय म्हणता आता? बापा त्या दिवशी तर मोठा आलता तू मा घरी टंगटंग करत. तुझ्या नवऱ्यानं मा पोरीला असं म्हटलं, माई पोरगी अशी आहे का बापा, आणि माई पोरगी अशी आहे का, आणि तुम्हाला अशी दिसते काय? म्हणजे टंगटंग करा बापा. आता गेली की नाही नाकाला चुना लावून तुमच्या. पहिले आपलंच पाहायचं कसं आहे तर बांधर, आणि मग लोकायले म्हणायचं की असं की तसं. आपलं तर आपल्याच्यानं आवरल्या जात नाही. म्हटलं लोकायले म्हणा. शांताबाई चुकलं बापा, चुकलं. तुझ्या घरी आलं तर माफी मागतो बाबा तुला. आता काय करू? पुरीने मान आकट्ट केलं तर काय करू आता? पहिले आपलं शिंगरू आवरा ना आपण, आणि मग दुसऱ्याले म्हणा. नवऱ्यानं काय वाईट सांगलं होतं का तुले? वाईट सांगलं होतं का? चांगलं सांगलं तर ना की तुझ्या पोरीले पोराले बापा तो दुसरा पोरगा आहे त्याला पाहिलं म्हणून तुले सांगायला आलते ते. बापा तू तर काही शिरजोड झालता बापा त्याच्या अंगात. असं तसं येऊन तू बापा काहीच बोलला द्यायले ना. काही लोक सांगून राहिले तर ऐकायला तर पाहिजे. नाही पण बापा माईच पोरगी खरी, आणि माईच पोरगी खरी. घे ना मग आता. तोंडा का जगान ठेवले रे गोफळ मध्ये. तो बोलून राहिला तोंडावर बाय, अशी तशी काढून राहिला बाई. चला वाटून चला बापा, काही फायदा नाही थांबत. लोक तोंड ठेचून राहिले बापा. आपलं निघा आटून लवकर. पाय कशी गेले ते बेसरम पळत. पाय ना जराशी काही थांबले नाही ते. नाही तर काय तर ते समजलं ना आपलीच चुकी आहे. आपणच बोललो बापा या बाईच्या नवऱ्याले. आता आपण काय बोलून फायदा? झाले गेले मुकाट्यानं उसक तोंड करून. किती लोफर आहे याची पोरगी. खरंच किती लोफर. लोफर पोरगी यायले माहित नाही घरात काय चालू आहे काय नाही. एवढे लक्ष नसते का माय बापाचं? डायरेक्ट पाहूनच गेली बापा. पण कसं बापाले तर काही माहित नसते घरातलं, पण मायले तर सगळं माहित असते पोरीचं. काय करते पोरगी काय नाही. पण कसं आता मायले बी माहित असेल. मायले दाबलशीन एकटं असंही असू शकते. माय शांता तू बोलून राहिली ते बी खरंच असेल. कारण की हे बी चावट आहे ना. हेच का कमी आहे काय? जाऊ द्या माय बी आपल्यालाच काय करावं लागते. त्याची पोरगी त्याला आवडता आली ना. आपण काय बोलून फायदा? पण कसं माया म्हणणं आहे पहिले आपलं बाबा घरात काय चालू आहे काय नाही. मग लोकायले बोला. मा नवऱ्याला जाणूनच बोलला होता की नाही तो? जाऊ दे माय बेसरमात ते सगळे. बोलला तर बोलला. आता जाऊ दे ना. पाहिजे त्याचंच नाक नकटं झालं. मग आता कोणाचं काय गेलं? आता सगळे तर माहित पडलं. शांताराम खरंच सांगे म्हणून. ते बरं झालं गेली याचीच पोरगी पाहून. मग आता चल मग आता चला काही थांबून फायदा नाही आता. संगे आता काय करू मी? मला तोंड टाका जागाने राहिली. 4 चौकात बशा जागाने ठेवली लुच्च्या पोऱ्यानं बाया. भामटा पोऱ्या मा पोटी आला. जन्माने घातला जागाचा लुच्च्या. बापा तुम्हीच तर बापा दोन दोरानं आवरत ना जात जा. मा पोरगा तसा नाही बापा. मा पोरगा चांगला आहे, अभ्यासू आहे बापा, हुशार आहे. त्याला अभ्यास करू दे. मी तरी म्हणत जा तुम्हाला किती खेळ. त्याला काही काम सांगावं पण तुम्ही कायचे काही बापा मामातलं ऐकलं नाही ना. पहिलेच बापा तुम्ही ना त्याला कामात घातलं असतं तर कसं मोकळे झाली असतील त्याची. हे कारनामे असे केले नसते त्यानं. हे सुचलं नसतं ना त्याला एवढं. माहिती का एवढा नोकर निघेन हा पोऱ्या तो. एवढ्याच्या गुण असतील त्याच्या अंगा. तोंडावरची माशिना उठे साय पण बेजा नोकर निघला हा पोऱ्या बाया. सायचं म्हटलं आपली पहिली पिढी आहे. शिकून राहिली. शिकू द्या. पोरगं कलेक्टर होईल, तहसीलदार होईल तर आपल्याला सुख भेटेल. पण कायचं काही याने तर माझी सारी बदनामी केली. तोंडा का जागाने ठेवली गावामध्ये. तोंडा का जागाने ठेवली ना यार. बापा तुमच्या मनाजोगत झालं ना पोरगा कलेक्टर. आता गेला ना बापा पाऊस. मनासारखं केलं ना तुमच्या. आता काय घेता बापा? आता काहीच नाही आलं ना बापा हाती. संगी रोबर घ्या लागते आता आपल्याला. रोबर शिवाय पोहे नाही काय. गावात हिंडणं फिरणं जाणं गावात म्हणजे गल्लीत उभं राहणं म्हणजे गुन्हा. आता खिची दात काढतात लोक. तोंडावर बोलतात याचा पोऱ्या गेला फूट, याचा पोऱ्या गेला फूट. बापा अशा काहीच्या माय गोष्टी करू नका बापा. असं मनातही आणू नका. आता आपण सांगाल का त्याला जाय म्हणून पळून? सांगा ना. आता केलं बापा त्यानं त्याच्या. हा जन्म का बापा बार बार भेटते का? तुम्ही मरायच्या गोष्टी करून राहिले तर तुम्ही वेळे तर वाया कसं होईल मग? तोंडा का जागाने राहिली ना. काय करू? मरायची बाई बऱ्या नाही ना.
चार चौकात उभं राहायचं राहिला की राहिलं नाही ना मी. तुम्ही काय बापा एवढं मनावर घेऊन राहिले एवढं टेन्शन घेऊन राहिले? आपली का पोरगी होती का बापा? आपला तर पोरगाच होता ना. गेला तर गेला बाबा. आता पोरीवाल्याला जास्त टेन्शन असते. तुम्ही टेन्शन नका घेऊ बा. अशा गोष्टी करू नका. येईनच आपला पोरगा कधी ना कधी घरी. आता जाऊ द्या. काय घरी येईन त्याला दारीने बाहेर टाकू द्या. फोकणी झाले अठी आला म्हणजे तोडला मी. नाही नाही बिन लाजा पोऱ्या आहे तो. अठीचा झाले इंटी नाही आता. हा त्या पोऱ्याने विश्वासघात केला. मला वाटतं मग पोरगा कलेक्टर बनीन, पण तो चपराशाची लायकी झाली पळून गेला असा असा. येऊ देतो का मी आता घरी? नाही नाही घरी मुळलं त्याचं खरं दारणे शाळे गेल्या आता. जाऊ द्या ना बापा. काय एवढा खाल्या राग आणून राहिले बापा? जे झालं ते झालं. आता काही बदलीन का आता याच्यात? येणार आहे का तो वापिस? नाही ना. मग त्याच्यापेक्षा बापा जाऊ द्या. आता टेन्शन घेऊ नका. हे मला शांताराम सांगे की गड्याचा पोरगा वाया चालला. बरं तो कंदील बोलाय सांगे की गड्याचा पोरगा वाया चालला. मी ऐकलं नाही. तू कुदच न म्हणा म्हणजे. आता मी ऐकलं असतं. तू या शायनापणा व्हायला आठी. जाऊ द्या ना बापा. आता जाऊ द्या ना. ते काले उकरून काढून राहिले. आता मुर्दे तुम्ही. जे झालं ते झालं आता. जाऊ दे आता. जाऊ द्या लागेल. आता काय करणार विचार करून तर पागल व्हायला लागेल. बापा जाऊ द्या आता. आता आपल्याजवळ जीव द्याशिवाय पर्याय नाही आहे. पर्याय नाही आहे. जीव देणंच आहे आता आपल्याला. हे आणले मी दोन रोगडचे डबे. एक तू घे एक मी घेतो. मरून जाऊ. काय गावात तोंड टाकायला जागाच नाही राहिली ना. जो तो टोकून राहिला. कोणाला उत्तर द्यायची कोणाला जाव द्यायची सांगतो. हो ना बापा. काठीनं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ना. टच गावातले लोक बोलून राहिले ना सगळे बाया माणसं. आता काय करता जगून? जीवन द्या लागेल आपल्याला. पण या घुबडनं सारा घोर केला आणि सत्यानाश केला सारा माझ्या जीवनाचा. अशी शिनाल पोटी आली की तिनं कुठलंच नाही ठेवलं. पुरी इज्जत रस्त्यावर टाकली. तिनं पोहोच गेली. सायची पोहोच गेली. विश्वासाचा घात केला बाय बाबाचा तिनं. बापा पुरा विश्वासाचा घात केला ना तिनं. आता करता काय आपण? पेपर राहिले ना आपल्या जवळ. आता घ्या बरं उचला डबा. आपण रोबर घेऊन टाकू बापा. मरून जाऊ. काय करता जगून? आता काही फायदाच नाही ना. हा घे डबा उचल. चाल मरून जावं. काय करतं? मरेशिवाय पर्याय नाही. पोरीनं काही इज्जत ठेवली नाही. तोंड टाकायला गावात जागा ठेवली नाही ना. चार चौकात बसा उठायची लायकी ठेवली नाही ना पोरीनं. पोहून गेली ना पोरी. आता काय चालू बाबा मरून जाऊ. आता घे डबा. सोने तुला काही ठेवली नाही हो तुझ्या माय बापाची. तुझ्या माय बापाला रोगर घ्या लागते ना आता. तुझ्या पायी आम्हाला मरा लागून राहिलं सोने आता. त्या सगळ्या काकीचं नाव काढ घेतं मिली ते. आपण बोलू आता. त्यावेळी तिला करून दिलं होय. गेली ते बऱ्याच्या मागं तोंडात सांगते की पप्पा मला लग्न करून दे ना. मला मी बलबल करून राहिली. मला सटसट वय पाहिजे. लग्न दिलं नसतं का मी करून. नाही पण पोहून गेली ती त्याच्या मागं सायाची. मिली ते. आपणही मोरू आता. जाऊ दे केली तिला वय तिकडे उकडे आहेत. ना तुम्ही बरोबर बोलून राहिले बापा. तिचं नाव काही काढू नका आता. चांगला जीव गेला पाहिजे आपला. एक घोट आता मरा बाबा. चाल घे तिच्या नावानच घे पहिला घोट. पटकन मरू आता आपण. काय करतं आपणही मायबाप शाईने ना. जास्त शाईने आपण मायबाप. लोक सांगतात तर ऐकलं नाही. आपण त्यानं सांगितलं त्याच्यासोबत भांडण केलं. मग किती लुच्चे मायबाबा आपण. पण पोरीवर आंधळा विश्वास ठेवणंही बरोबर नाही रे बाबा. मी ठेवला मग सारा फचका झाला. सत्यानाश झाला माझ्या जीवनाचा. ना बापा आता बोलून काही फायदा नाही ना. आपली काही राखली नाही ना तिनं. आणि आपला आता जगून बी फायदा नाही. मरणच आहे ना आपल्याला शेवटी. आता घे घोट. हा घे आता घे. चला मग मित्र हो पण उद्या पोरीला लाईक करा शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. आता घेतो आम्ही रोगर पोरी पाहिजे. गेली पोहून आमची पोरगी. आम्हाची काही ठेवली नाही इज्जत बाकी. आता काय करा वाचन आम्ही मरतो आता. उद्या येदा पूर राहिले मग. राम बोलो राम बोलो. राम राम सत्य आहे. या मग.